शिर्डी नगर पंचायत ही नगरपालिका व्हावी म्हणून सर्वपक्षीय ग्रामस्थ आणि कार्यकर्ते यांची हॉटेल टेम्पल व्ह्यू येथे बैठक पार पडली आहे। शिर्डी नगर पंचायतच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकून कोणीही उमेदवारी करायची नाही आणि उमेदवारी अर्ज भरायचे नाही असा निर्णय यावेळी घेण्यात आला। शिर्डी नगर पंचायत ही नगरपालिका व्हावी यासाठी उच्च न्यायालयात असणाऱ्या याचिकेवर 7 डिसेंबर रोजी सुनावणी होणार असून त्याच दिवशी शिर्डी नगर पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस असल्याने या बैठकीनंतर काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। शिवाजी गोंदकर यांनी उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली होती, त्यामुळे आता या बैठकीनंतर काय निर्णय होतो हे महत्त्वाचे ठरणार आहे। तर राष्ट्रीय काँग्रेसचे शिर्डी शहर अध्यक्ष यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी न्यायालयाशी याबाबत चर्चा होईल आणि त्यानंतर आपल्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून आपली भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। आपली न्यायालयीन प्रक्रिया ऑलरेडी सुरू आहे। बापूने मला अनेक वेळा सांगितलं वकिलाशी बोला तुम्ही गोल साहेबांशी, ते बोलले त्यांनी त्याचं बोलल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की पेपरही पाठवलं आणि मग त्यांनी आपल्या रवींद्र मोहनकरांना मी म्हटलं की तिथे सगळं जा कोर्टात नाराज होतो ते फक्त त्यांच्या जाण्या दुसरा कोर्ट साहेबांकडे गेले। मग या संदर्भामध्ये आपण एक कोर्ट ऑफ कंटेम्प्ट केला म्हणून आजची बैठक सर्व मान्यवरांना चर्चा करूनच बोलवली आहे। सगळ्यांना मान्य असेल तरच बिलकुल जाऊ शकतो। या बैठकीसाठी आता मान्य डॉक्टर साहेब विश्वस्त आहे, नरेंद्र शेळके आहेत, त्यानंतर पोते आहेत, राजू गोलकर आहेत, अभय शेळके कमलाकर पोते आहेत, बाबा दोडे आहेत, सचिन शिंदे आहेत, सर्व राष्ट्रवादीचे आहेत, राष्ट्रपतीचे आहेत, वंचित आघाडीचे सर्व नेते आहेत, बार संघटनेचे आहेत, सर्वच मान्यवर कंपनी या ठिकाणी मत्स्य दत्तवंशी आहे होऊ लागतात। तर सर्वच उपस्थित आहेत। चर्चा संध्याकाळी नगरपालिकेमध्ये विशेष समजून घेण्यासाठी आम्ही गेलो। निवडणूक प्रक्रिया डॉक्टर काका विजय जगताप पण चर्चेतून विषय पुढे आला आणि पुढे आल्यानंतर आवश्यक मी आपल्याला फोन केला, कमलाकर भाऊंनाही फोन केला, डॉक्टर काकांनाही फोन केला, बापूंशी बोललो, या प्रत्येकाने भावना व्यक्त केल्या। शेवटी सर्वांमध्ये निर्णय झाला तर आपण पुढे जाऊ। माझा काही त्याच्यामध्ये हेतू काही नाही, आपल्या स्वच्छ हेतूने आपण हा विषय आज करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यात कुठं राजकारण नाही ना कोणावर टीका टिप्पणी करण्याचा माझा उद्देश मी करणार पण आपल्याला सगळ्यांना वाटलं तर पुढे जाऊ, नाही वाटलं तर थांबून घेऊ। कोर्टाचा विषय आहे, कंटेम्प्ट केलेला आहे। मी संध्याकाळी सहज मुख्य अधिकाऱ्याच्या चर्चेत आम्ही तिथं होतो, डॉक्टर काका होते आणि विषय कोण आला की काहीतरी कोर्टाने निवडणूक 7 तारखेपर्यंत कुठलाही आयोगाचा खर्च होत नाही असं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे। म्हणून आपण वकील साहेबांशी बोलू म्हणून फोन केला, तर त्या फोनवर त्यांनी मला सांगितलं निवडणूक थांबणार असं नाही, परंतु दरम्यानच्या काळामध्ये 2-3 तारखेत नगर परिषद निर्णय होईल। नगर परिषद निर्णय झाल्यानंतर निवडणूक कुठली म्हणून निवडणूक होईल का, ते नगर परिषद निर्णय झाल्यानंतर निवडणूक परत नव्याने नगर परिषद म्हणून होणार। मला शांतता देऊन करण्याचा विचार सचिन शिंदे होते, डॉक्टर काका होते, तशी कायद्यात तरतूद आहे नगर परिषद झाल्यानंतर निवडणूक होणार। आणि मग चर्चा झाली आमची, मी जगताप पडले असं करून चालणार बरं विजय भाऊ, मी बघतो पुन्हा नव्याने निवडणुकीला सामोरं जायचं असेल तर ते काही बरोबर होणार नाही, म्हणून आपण सगळ्यांशी बोललं पाहिजे। आणि अतिशय स्वच्छ फोन केले, मी केले, सगळ्यांनाच केले। त्या ठिकाणी राष्ट्रवादी आपले जे बाकीचे पण कार्यकर्ते होते, भाऊसाहेब तुम्ही होते, पण चर्चा पुढे आली की आपण सगळे एकत्र आलं पाहिजे म्हणून आपण एकत्र आलो। असे वेगवेगळे विषय होते, भाऊ म्हणले आपण बैठक घेऊ, पण भाऊनी घेतली नाही, आज घेतली त्याबद्दल धन्यवाद। परंतु त्यावर मी साई भक्तांचं आपलं पोटपाणी साई भक्ताला होतं। जर साई भक्त झाले नाही, 3 नंबर गेट उघडलं नाही तर साई कॉम्प्लेक्स चालणार नाही, साई कॉम्प्लेक्स चालणार नाही तर नगरपालिकेला पट्टी येणार नाही, गोरगरीब आता पैसे तर भरावंच लागणार, त्याच्या उत्तरावर मजा चालवलं नाही, पैसे तर सगळ्यांना भरावं लागेल, त्याच्यावर सुद्धा ग्राम असे वेगवेगळे विषय आपण सत्य परिस्थितीला कोण खरं तर परिस्थिती बरोबर आहे का, ज्यांच्या वार्डाचे आरक्षण उठले दुसऱ्या वार्डावर पडले
माझा वार्डातून कुठला मी बी अस्वस्थ आहे का आमचं घर जोडलं नाही, आमचे 10-15 घराचे मत दुसरीकडे गेले, मलाही टेन्शन आहे, सगळ्यांना टेन्शन आहे. पैसे आत्ता जातील, मग आत्ता मी कर्ज काढायचं, परत 3 महिन्यांनी काढायचं, 6 महिन्यांनी काढायचं, होलं त्याशीच कर्ज माहिती भाऊ नाही वाढले त्याशी. तर असं सगळी प्रश्न आहे. परंतु भाऊनी जो निर्णय घेतला डॉक्टर साहेबांनी, या दोघांचा जास्त अभ्यास आहे, 2 वकील साहेब आहे, त्यांनी पण चांगलं समजून सांगितलं किती गावावर किती मोठं घटक आहे, ही सगळी परिस्थिती एकदम वाईट आहे. तर आपण माझं सहमत आहे गावाच्या विकासासाठी. तुम्ही म्हणले तुम्ही निवडणुकांना लढू, तर म्हणजे पुढची पण 6 महिन्याची निवडणूक लागणार, ती सुद्धा लढवणार. परंतु गावाचं हित आपण सगळ्यांनीच पाहिलं पाहिजे. ज्या वेळेस गावाचं हित येतं त्यावेळेस पार्टीचा निर्णय बाजूला ठेवून गावाचं हित सुद्धा पाहावं अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि त्या संदर्भात सगळ्या गावामध्ये एकत्र करावा. भाऊनी त्यासाठी परत एकदा पुढाकार घ्यावा. आज जसा पुढाकार घेतला, उद्या सगळ्या गावात अजून इच्छुक आहे. तसं बापूने सांगितलं तरुण मुलं आहे, अनेक लोकांना वाटतं की नगरचं घर बाय, आणि त्यांना असं वाटतं हे काहीतरी मुद्दाम नाटक करताय, ठराविक लोकांना संधी भेटली नाही, त्यांचे वाढ आरक्षण झाले म्हणून नाटक करताय. तर तसं न होता आपण सगळ्यांनी पुढाकार घेऊन जे तरुण इच्छुक लोक आहेत, प्रत्येकाला वार्डात पाहिजे 17 वार्डात कोण उमेदवार आहे, याद्या आल्यात, जो तो त्याच्या पद्धतीने कामाला लागलेले आहे, मग त्या लोकांना सगळ्यांना बोलून विश्वास घेऊन त्यांना सांगा. मनोहर जोशी आणि मुख्यमंत्रीमध्ये त्या काळामध्ये दोघं पण प्रमुख होते राज्याचे. आणि आपले आमदार राधाकृष्ण विखे पाटील त्यावेळेस मतदारसंघाचे असल्यामुळं आपलं म्हणलं बघा. तर मंत्री असताना त्यांनी तो पुढाकार घेतला आणि सिटी गावामध्ये नगरपालिकेची नगरपंचायत करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं की सरकारचं आणि राधाकृष्ण. त्याच्यानंतर अनेक घटना घडताना नगरपंचायत झाली, निवडणूक समोर झाली, निवडणुकीला सगळं समोर झालं. पण आपल्या गावाचं एक वैशिष्ट्य आहे, एक 10-15 दिवसापुरतं आपलं वातावरण तेवढ्यापुरतं बऱ्यापैकी राहतं. नंतर आपण परत पुन्हा कोणी आपण हा चांगला येतो. त्यानंतर अनेक घटना घडतात असल्या होत गेल्या. वैभव संस्थांच्या निवडणुका असतील त्या संदर्भातही अनेक प्रकारच्या गोष्टी झाल्या. नंतर पात्रतेच्या संदर्भात एक निर्णय झाला, तो सुद्धा आपल्याला सगळं ग्रामसभा झाली, सगळे लोक सर्वपक्षीय एकत्र आले, ग्रामस्थ एकत्र आले, आणि तो सुद्धा सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला. आजची योग्य ताकद आपल्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता माझं वैयक्तिक मत आहे, समजा राजू वाढ वेगळे पडले म्हणून माझं दुखणं आहे. शिवाजी भाऊचं नाही, राजू भाऊंचं नाही, डॉक्टर साहेबांचं नाही, कमलेकर भाऊचं नाही, कोणाचं. पण विषय असा आहे आपला सध्या का मग सिटी नगरपंचायतचं काम करत असताना शिवाजी भाऊंनी याचिका दाखल केली, तिच्यावर काही कोर्टाने निकाल दिले, हायकोर्टाने निकाल दिले. तर कोर्टाची प्रोसेस थोडी मागं पुढं होऊ शकते. या संदर्भामध्ये आज शिवाजी भाऊ असतील, डॉक्टर साहेब असतील, अनेक मान्यवर असतील, यांच्या माध्यमातून निरोप आला की बाबा कोर्टाने असा 7 तारखेला आपल्याला परत हिअरिंग देऊ असा निकाल लागू शकतो. आज नगरपालिकेला नगरपंचायतची सगळ्या पक्षाची तयारी झालेली आहे, सगळे उमेदवार पण बरोबर आहे, कोणाचीच अडचण नाही. पण माझं असं म्हणणं आहे वैयक्तिक, जर समजा आज निवडणूक लागली आणि निवडणुकीला समोर गेला आणि 6 महिन्यांनी कोर्टाने निकाल दिला तर आपल्याला नगरपालिका करायची. या लोकांची एक आर्थिक बाजू, जो समजा तुमच्या आरक्षणाचा विषय मुद्दा महत्त्वाचा होता, भाऊसाहेबांच्या त्या भागामध्ये, भाऊसाहेब असल्यामुळे त्या भागामध्ये त्या आळंदी शेतकरी किंवा भडंगे साहेबांनी तो मुद्दा मांडला, त्या भागामध्ये जनरलचं आरक्षण त्यांच्यावर सुद्धा तो अन्याय झालेला आहे. त्या भागामध्ये तिथे ओपनचं काही सीटं होतं, त्यांच्यावर मागं ST-MPसाठी पडला, त्यांच्यावर तो अन्याय झालेला आहे. सगळी प्रक्रिया आणि महिलांची संख्यासुद्धा 50%च्या वर केलेली आहे. हा सगळा विचार करतात. बाकी सगळ्यांना विनंती आहे, निवडणूक होईल जाईल, पण गावाचं भवितव्य कशासाठी आणि आज 6 महिन्यांनी परत निवडणुकीला समोर जायचं का, या सगळ्या विचारासाठी आपल्याला आपण सगळे एकत्र करतो. तुमचं म्हणणं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला अधिकार दिला आहे, तो पण मान्य. पण काही गोष्टी चुकत असेल जे आपल्या नजरेत नाही तर त्या थांबवल्या पाहिजेत. जेव्हा गाव एकत्र येईल त्या गोष्टी सगळ्या थांबतात. आज बऱ्याच मान्यवरांनी मतं व्यक्त केली. सिटीची लोकसंख्या आत्ता सिटीची नोंद सांगितली, सिटीची लोकसंख्या किती एवढी, पण मला त्याचंच वाटतं सिटीची लोकसंख्या फक्त नॉर्मल आज 20 ते 21,000 असायला पाहिजे प्रामाणिकपणाने. त्याच्यामध्ये सिटीची लोकसंख्या 10 ते 12,000 वाढली. ती कशामुळे वाढली? लोकांनी अतिरेक, समजा मला निवडून यायचं आहे म्हणून मी 500 टाकले, याला निवडून यायचं आहे तिने 700 टाकले, याला निवडून तिने 200 टाकले, असे 7 ते 8,000 मतदार जास्त वाढलेले. आणि एकाच भागामधला जो मतदार आहे तो 8 नंबर वार्डामध्ये असेल, 5 नंबर वार्डामध्ये असेल, 6 नंबर वार्डामध्ये असेल, 10 नंबर वार्डामध्ये असेल, डबल मतदार सुद्धा 1,000, 1,500, 2,000च्या आसपास.
सगळी प्रक्रिया करत असताना आता जर निवडणूक आपल्याला थांबवायची असेल सगळ्यांच्या दृष्टीने हे चांगला आहे, हानिकारक पण नाही आहे. पण उद्या जर 6 महिने कोर्टाने निकाल दिला का बघ तुमची नगरपालिका करायची तर होणारा आर्थिक नुकसान, होणारे आणखी तोटे, त्यापेक्षा आपण सगळ्यांनी माझं प्रामाणिक मत आहे तर सगळ्यांनी आपण 6 महिने वेटिंग केलं पाहिजे. कारण प्रशासक राजवट लागणार आहे. तिला आपलं मुद्दे संपल्यानंतर सर्व नेत्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला माझा मनसे पक्ष, माझ्या मनसे पक्षाचा पाठिंबा आहे. माझी सगळ्यात जास्त तळतळील माझी विनंती की माझ्याच वार्डात जो गोंधळ झालेला आहे तो गोंधळ थांबवण्यासाठी निवडणुकीवर बरोबर बहिष्कार व्हावा आणि ज्या हद्दीत वार्ड रचना होत्या त्या हद्दीतल्याच लोकांना तिथं मतदान करण्याचा अधिकार करून आणि मग निवडणुका कराव्या, त्यासाठी हा बहिष्कार असतो. आपल्याला ती निवडणूक लढवायची काय लढवणार नाही आणि लोक त्याच्यामध्ये बोलले जातात. आज बघतो आपण आहोत की एका वार्डामध्ये 2000च्या पुढे मतदार आहे, 2800 पुढे मतदार गेले आणि मतदार कसे गेले आपण कसे वाढवले आपलंच माहिती. नवीन लोकांना काही विचारायची गरज नाही. तर ते करत असताना जेव्हा वाटलं नाही आपल्याला त्याचा त्रास आपल्यालाही परत होऊ शकतो. तो त्रास आता खूपच वाढायला लागल्यामुळे हा प्रॉब्लेम तयार झाला. हे जर आपल्याला करत असेल तर आपल्याला थोडासा वेगळा विचार करावा लागेल. जसे आता समजा रीट दाखल केलं रीट दाखल केलं की मग नगर पंचायतची नगरपालिका व्हावी. कारण आपली लोकसंख्या जर 20,000 पुढे गेलं तर आपल्याला नगरपालिका द्यायलाच पाहिजे. कारण आपल्याला ज्यावेळेस सुरुवातीला आपल्याला नगरपालिका लागली होती त्यावेळेला आपण याच तत्वावर गेलो होतो. आमच्या गावची लोकसंख्या 25,000 नाही तर आम्हाला नगरपालिका नको या मुद्द्यावर गेलो. त्यावेळेला आपण हे मांडलं होतं की शेजारी दोन्ही आहे त्या ठिकाणी 25,000पेक्षा जास्त लोकसंख्या आहे तरी ग्रामपंचायत आहे, कोलार आहे तिथे लोकसंख्या जास्त आहे तिथे पण ग्रामपंचायत आमच्या शिर्डीला का. तर त्यावेळेला आपल्याला सांगितलं होतं शिर्डी हे तीर्थक्षेत्र आहे तिथे लोक येतात त्याच्या सोयी व्हाव्यात त्यासाठी ते पाहिजे. पण तरी आपण त्याच्यावर ठाम होतो. ज्यावेळेस इलेक्शन लागलं बरोबर की नाही, आणि मी पुन्हा एकदा तोच आरोप करतो आज सेक्युअर झालेले आहे. नगर परिषदेनंतर 21 वाढ होऊ द्या अथवा 24 होऊ द्या प्रत्येकाच्या जे वाटायला येणारच आहे जे पद यायचं तो साईबाबा देणारच आहे. आम्हाला काही इलेक्शन लढायचं नाही किंवा त्याच्यात काही इंटरेस्ट नाही. परंतु ज्या पद्धतीनं तुम्ही आपल्या गावाशी प्रामाणिक राहायचं आहे तेवढ्याच पद्धतीने बाबांशीही राहा, तुमच्या मतदारांशीही राहा. कारण इथं जर 35,000 लोकांचा या ठिकाणी जर प्रश्न उपस्थित असेल एवढं 50-60 लोकांचा इथं उपस्थिती नको आहे. प्रत्येकाला विश्वासात घेऊन आणि उद्या तुम्ही कोणाच्या भरू नको म्हणून, कारण संविधानाने दिलेला अधिकार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एकत्र येऊन प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन हे तुम्हाला विश्वासाने पटवून द्यावं लागणार आहे. आपण बहिष्कार का टाकतो आणि बहिष्कार टाकल्यानंतर नगर परिषद झाल्यानंतर आपला फायदा काय आणि नगरपंचायतीमुळे तोटा काय हे प्रत्येकाला सर्वसामान्य जनतेला पटवून द्यावा लागेल. आणि आपण घेतलेला निर्णय खरोखर योग्य आहे. साईबाबांनी दिलेली तुम्हाला सत्सद्विवेक बुद्धी आहे. आम्ही पत्रकार असो किंवा ग्रामस्थ असो आपल्या पाठीशी कायमच आम्ही तुमच्या उभे असणार हीच आश्वासन देतो.